जगद्गुरु तुकाराम महाराज आणि संत श्रेष्ठ श्री एकनाथ महाराजांनाही नमस्कार. ब्रह्मा परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगन सदृशम तत्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आतापर्यंत आपण गीतेचे 9 अध्याय अभ्यासले. राजविद्या राजगुह्य योग त्या अध्यायाचा आपण थोडासा आढावा घेऊयात. 9व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला सांगत आहेत की अत्यंत गुह्य आणि गोपनीय असे जे ब्रह्माचे ज्ञान आहे, जे माझ्या अंतःकरणाचे पण वर्म आहे, ते मी तुला सांगतोय. भगवंतांना हे माहित आहे की अर्जुन यामध्ये वेगळेपणा काही नाहीये आणि अर्जुन सतत नवीन नवीन ज्ञानप्राप्तीच्या तीव्र इच्छेकडे त्याचे चित्त असते आणि प्राप्त झालेले ज्ञान जे आहे त्याचे अनादरही अर्जुन करत नाही. त्यामुळे माझ्या मनातील गुप्त गोष्ट अर्जुना तुझ्या मनात उतरो. त्यासाठी मौलींनी दाखले दिले आहेत. आईच्या स्तनातील दुधाची गोडी त्या स्तनांना त्याची महती कळत नसते, पण त्याचे सेवन करणारे एकनिष्ठ लेकरू जर मिळालं तर त्याची गोडी त्या लेकराला मिळतेच, पण आईची ही स्तनपान करण्याची इच्छा तृप्त होते. पुढे भगवंत असं म्हणत आहेत की तू ही गोष्ट कोणाला सांगावी? जो सुमनू, अनिंदकू, शुद्धमती आणि एकनिष्ठ शिष्य असेल तरच त्याला ती सांगावी. अर्जुनाच्या ठाई हे सर्व गुण अगदी ठासून भरलेले होते. त्यामुळे गुह्य गोष्ट अर्जुनाला भगवंतांनी सांगितली. त्यातही ज्ञान आणि विज्ञान दोन्ही वेगवेगळे सांगितले. ज्ञान कसं आहे तर सर्व विद्यांच्या गावांमध्ये ज्ञान श्रेष्ठ आहे. ते प्राप्त झाले तर ते कधीही कमी होत नाही किंवा त्यात विकारही उत्पन्न होत नाही. पण मीपणा व अहंकारात दंग झालेले जे लोक आहेत ते मला येऊन मिळत नाहीत. कारण ज्ञान मिळवण्याचा शुद्ध हेतू त्यांच्याकडे नसतो. म्हणून ते जन्म मरण रूप संसारात गटांगळ्या खात राहतात. ये चैव सात्विका भावा राजसा तामसाश्च ये मत्त एवेति तन्विद्धी न त्वहुम तेषु ते मयी. आपण 7व्या अध्यायातल्या 12व्या श्लोकामध्ये हे बघितलं आहे की सर्व त्रिगुण माझ्यातूनच उत्पन्न होतात, पण त्यांचा परिणाम मात्र माझ्यावर होत नाही. मी त्यांच्यात नाही, अव्यक्त रूपाने जगाला व्यापून राहिलो आहे. ज्याप्रमाणे जिथे अग्नी तिथे धूर असतो, पण जिथे धूर असतो त्यात अग्नीचे अस्तित्व असतं का? तर नाही. तसे विकार माझ्यातून उत्पन्न होतात, पण त्या विकारात मात्र मी नसतो. मोहजालात अडकून राहिलेले मला जाणू शकत नाहीत आणि मात्र माझेच अवयव आहेत, पण विषय वासनांधतेमुळे ते मला ओळखू शकत नाहीत. जे मला अनन्य भावाने शरणी येतात तेच माझी माया तरून जाऊ शकतात. अज्ञानाचा पडदा असल्याने दुष्कर्मी आसुरी मार्गांचा अवलंब करतात, पण दुःखग्रस्त मला जाणण्याची इच्छा ठेवणारे सर्व माझीच भक्ती करतात. असा ज्ञानी श्रेष्ठ होय, त्याला मी प्रिय आणि मला तो अत्यंत प्रिय आहे. ज्ञानी फक्त मलाच प्राप्त झालेला असतो, त्याला
भगवंत स्वतःचा आत्मा समजतात. असे महात्मा अत्यंत दुर्लभ आहेत. सर्व भक्तांमध्ये तो राजा असतो. कारण संपूर्ण विश्व वासुदेव असा भाव त्याचा असतो. देवतांच्या ठिकाणी असणारी श्रद्धा अल्पबुद्धी मनुष्यांची मी त्या देवतांच्या ठिकाणी स्थिर करतो. पण इच्छित फळे जरी त्यांना मिळाली तरी ती मात्र विनाशी ठरतात. माझी भक्ती करणारे फक्त माझ्याकडेच येतात. पण योगमायेने मी आच्छादित आहे. त्यामुळे मला जन्मही नाही आणि नाशही नाही. हे मूढ लोक मात्र जाणू शकत नाहीत. मी अगदी चिलटापासून, अगदी सूक्ष्म गोष्टींपासून ते अगदी मोठ्या गोष्टींमध्ये अंशरूपाने आहेच. सर्वत्र व्यापून राहिलेलो आहे. पण मी काहीच करत नाही. निमित्त मात्र आहे. अधिभूत, अधियज्ञ, अधिदैव यासह मला जे जाणतात, त्यांचे चित्त स्वस्थ असून प्रयाणकाली ते मलाच जाणतात. माझे पूजन करणारे मजप्रतच येतात, मद्रूप होतात. भक्तिरूपाने वाहिलेले पत्र, पुष्प, फळ, पाणी हे मी सेवन करतो. हे कौंतेया, तुझी सर्व कर्मे तू मला अर्पण कर. त्यामुळे तू बंधनमुक्त होशील व कर्मयोगाने युक्त होऊन मुक्त झाल्यास मला प्राप्त होशील. पूर्वी एखादा दुराचरणी असलेला जर अनन्य शरण भक्ती करत असेल तर त्याला साधूच म्हटलं पाहिजे. कारण त्याची वागणूक आता बदललेली असते. स्त्रिया, वैश्य, शूद्र व ज्यांचा पापयोनीत जन्म झाला ते सर्व उत्कृष्ट गतीला पावतात. कारण त्यांचा जो माझ्याप्रती भाव आहे, त्यांची जी भक्ती आहे, ती माझ्याप्रत येऊन पोचते. म्हणून अर्जुना, माझ्या ठिकाणी मन अर्पण कर. माझ्या ठिकाणी चित्त एकाग्र कर. तरच तू माझ्या प्रत येशील. ही अंतःकरणातील गुह्य गोष्ट भगवंतांनी अर्जुनास सांगितली. आपण आपली भक्ती श्रद्धेत व त्यानंतर निष्ठेत बदलली पाहिजे. आता मी सुनीतांना विनंती करते की त्यांनी ओवी वाचन सुरुवात करावी. करते. अध्याय 10वा विभूती योग. श्री गणेशाय नमः. नमो विशदबोध विगदा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया. नमो संसार तमसूर्या अपरिमित परमवीर्या तरुण तरतूर्या लालन लीला. नमो जगदखिल पालना मंगळमणी निधाना सज्जन वनचंदना आराध्यलिंगा. नमो चतुरचित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्रा श्रुतिसार समुद्रा मन्मथा. नमो सुभाव भजन भाजना भवे भकुंभ भंजना विश्वोद्भव भुवना श्री गुरुराया. तुमचा अनुग्रहो गणेशू जय दे आपुला सौरसू तै सारस्वती प्रवेशू बाळकाही आथी. जी दैविकी उदारवाचा जय उद्देशू दे नाभिकाराचा तैन वरस सुदाब्धीचा ठाओ लाभे. जी आपुलिया स्नेहाची वागेश्वरी जरी मुके याते अंगीकारी तो वाचक पतींशी करी प्रबंधू गोडा. हे असो दिठी जयावरी धडके की हा पद्म करू माथा पारुखे तो जीवची परी तुके महेशेशी. एवढे जे महिमेचे करणे ते वाचा बळे वाणू मी कवणे कासू अंगा उठणे लागत असे. केवता कल्प तरुवरी पुलवरा कायसेनी पाहुणे रूप क्षीरसागरा कवणे वासी कापुरा सुवासुदेव. चंदनाते कायसेनी चर्चावे अमृताचे केवते रांधावे गगनावरी उभवावे घडे केवी. तैसे श्री गुरुचे महिमान आकळीते के असे साधन हे जाणवणी मी मन निवांत केले. जरी प्रज्ञेचे नि आथिलेपणे श्री गुरु सामर्थ्या रूप करू म्हणे तरी ते मोतियासी भिंग देणे तैसे होईल का. 15.5 रजतवणी
तैशी स्तुतीची बोलणी उडियाची माथा ठेवी जे चरणी हेची भले मग म्हणितले जी स्वामी भलेनी ममत्वे देखिले तुम्ही म्हणोनी कृष्णार्जुन संगमी प्रयागवतू झालो मागा दूध दे म्हणतली यासाठी आघवियाची क्षीराब्दीची करुणी वाटी उपमन्यू पुढे धुजटी ठेवली जैसी ना तरी वैकुंठ पीठ नायके रुसला ध्रुव कवतिके बुझाविला देऊनी भातुके ध्रुवपदाचे तैसी जे ब्रह्मविद्या राओ सकळ शास्त्रांचा विसंवता ठाओ ते भगवद्गीता ओवियो गाओ ऐसे केले जे बोलणियाचे राणी हिंडता नायकी जे फलिया अक्षरांची वार्ता कधी ते वाच्याची केली कल्पलता विवेकाची होती देहबुद्धी एकसरी आनंद भांडारा केली ओवरी मन गीतार्थ सागरी जळ शयन झाले तैसे एक एक देवाचे करणे ते अपार बोलो केवी मी जाणे तरी अनुवादलो धीटपणे ते उपसाही जोची आता आपुलेनी कृपा प्रसादे मिया भगवद्गीता ओवी प्रबंधे पूर्वखंडू विनोदे वाखाणिले प्रथमी अर्जुनाचा विषादू दुजी बोलिला योगू विषदू परी सांख्य बुद्धीसी भेदू दावनिया तिजी केवळ कर्म प्रतिष्ठिले तेची चतुर्थी ज्ञानेशी प्रगटिले पंचमी गवरिले योगतत्व तेची षष्ठा माझी प्रकट आसना लागोनी स्पष्ट जीवात्मभाव एकवट होती जेणे तैसी जे योगस्थिती आणि योगभ्रष्टांचे गती ते आघवीची उपपत्ती सांगितली षष्ठी तयावरी सप्तमी प्रकृती परिहार उपक्रमी करोनी भजती जे पुरुषोत्तमी ते बोलिले ताही पाठी सप्त प्रश्न विधी बोलोनी प्रयाण समय सिद्धी एवं सखळ वाक्यावधी अष्टमाध्यायी आता शब्द ब्रह्मी असंख्याके जे तुला काही अभिप्राय पिके ते तुला महाभारते एके लक्षे जोडे ते आगमाची जे महाभारती ते लाभे कृष्णार्जुन वाचोक्ती आणि जो अभिप्रायो सातेशती तो एकलाची नवमी म्हणून नवमीच्या अभिप्राया सहसा मुद्रा लावावया विहाला मी वाया गर्व का करू अहो गोळा साखरे मालयाचे हे बांधे तरी एकाची रसाचे परी स्वाद गोडीयेचे आन आन दैसे एक जाणोनिया बोलती एक ठाये ठाओ जाणविती एक जाणो जाता हरपती जाणते उणेशी हे ऐसे अध्याय गीतेचे परी अनिर्वाच्यपण नवमाचे तो अनुवादलो हे तुमचे सामर्थ्य प्रभू का एकाची शाटी तपिन्नली एकी सृष्टीवरी सृष्टी केली एकी पाषाणी वाहून उतरली समुद्री कटके एकी आकाशी सूर्या ते धरिते एकी समुद्रा चुळी भरिले तैसे मज मुकया करवी बोलविले अनिर्वाच्य तुम्ही परिये असो येथ ऐसे राम रावण झुंजिनले कैसे राम रावण जैसे मीनले पसमरी तैसे नवमी कृष्णाचे बोलणे ते नवमीचे ऐसे मी म्हणे या निवाडा तत्वज्ञ जाणे जया गीतार्थ होती एवं नव ही अध्याय पाहिले मिया मती सारिखे वाखाणिले आता उत्तरखंड वाहिले ग्रंथाचे ऐका येथ विभूती प्रतिविभूती प्रस्तुत अर्जुना सांगिजेती ते विद्या रसवृत्ती म्हणी पैल कथा देशीयेचे नागरपणे शांतू शृंगाराते जिणे तरी ओविया होती लेणे साहित्यासी मूळ ग्रंथीची या संस्कृता वरी मराठी नीट पडता अभिप्राय मानलिया उचिता कवनभूमी हे न तोजवे जैसे अंगाचे सुंदरपणे लेणिया अंगची होय लेणे तेथ अलंकारिले कवण कवणे हे निर्वचेना तैसी देशी आणि संस्कृतवाणी एका भावार्थाच्या सुखासनी शोभती आयनी चोखटा ऐका उठावलिया भावारूप करिता रसवृत्तीचे लागे वडप चातुर्य म्हणे पडप जोडिले आम्हा तैसे देशीयेचे लावण्य हिरोनी आणिले तारुण्य मग रचिले अगण्य गीता तत्व जो चराचर परमगुरु चतुरचित्त चमत्कारू तो एका यादवेश्वरू बोलता झाला ज्ञानदेव निवृत्तीचा म्हणे ऐसे बोलिले श्रीहरी तेणे अर्जुना आगवियाची मातू अंत करणे घडवता आहासी
छान सुनीता ते. आता 10वा विभूत योग चालू झालेला आहे. विभूती योगाच्या सुरुवातीला माऊलींनी ह्या 49 ओव्या लिहिल्या आहेत. गीतेच्या 700 श्लोकातील अभिप्राय एकट्या 9व्या अध्यायात सांगितलाय. महाभारताचा कृष्णार्जुन संवादाचा जो अभिप्राय तो 18 पर्वांमध्ये आहे, तोही यात सांगितला आहे. सुरुवातीला आपले गुरु निवृत्तीनाथ ज्ञानरूपाची 4थी अवस्था, भक्तरूप वंदनातील चंदन असलेले व पूजा करण्यास योग्य असणाऱ्या देवतांना व देवांना वंदन केले आहे. मन, बुद्धी, अहंकार, चित्त या अंतःकरण चतुष्टयास वंदन केले आहे. संसाररूपी हत्तीच्या गंडस्थळास विश्वाच्या उत्पत्तीस कारण असणाऱ्यास नमन केले आहे. विद्येची देवता गणेश व नवरस रूपी दिवे प्रज्वलित करणारे व भिवू नकोस असे आश्वासन देणारे श्री गुरुदेव यांनाही नमन केले आहे. जीवाच्या मस्तकावर जो वरदहस्त ठेवून ज्ञान देतो त्यालाही नमस्कार केला आहे. आता त्यासाठी काही दाखले दिलेत त्यांनी माऊलींनी. तर सूर्य चकाकीत होण्यास काही घासावा लागतो का? तर नाही. कल्पतरूला फळ देण्यासाठी मोहर फुटावा लागतो का? कोणत्याही वासाने कापराला सुगंधी करावे लागते का? चंदनाला वेगळी सुगंधी उटी लावावी लागते का? तर या सगळ्याचं उत्तर नाही असे. अमृताचे पक्वान्न करायला लागतं का? तर नाही. तसे भव्य आकाशावर जसा मांडव घालता येत नाही, तसे श्री गुरूंचे वर्णन करायला व त्याचे आकलन व्हावे असे साधनच नाहीये. जे मूलतः गुणांनी युक्त आहे त्याला वेगळ्या दुसऱ्या गुणांची जोड द्यावी लागत नाही. श्री गुरूंचे वर्णन करणे म्हणजे मोत्यांना चकाकी येण्यासाठी अभ्रकाचे पूट देण्यासारखे होईल. मी केलेली स्तुती म्हणजे 52 कशी सोन्याला चांदीचा मुलामा दिल्यासारखे होईल. त्यापेक्षा हे गुरु, मी तुमच्या चरणाशी नतमस्तक होणेच पसंत करीन. तुम्ही सर्वजण माझ्याकडे प्रेमाने ज्ञानेश्वर आमचा आहे या भावनेने बघत आहात. त्यामुळे जसे शंकराने उपमन्यूला दूध देण्यासाठी क्षीरसमुद्राचीच वाटी केली, ध्रुवाला जसे वैकुंठेश्वराने अढळपद दिले व अतिशय कौतुकाने त्याची समजूत घातली, तसे ही गीता जी ब्रह्मविद्येचा राजा आहे, सर्व शास्त्रांचे विश्रांती स्थान आहे, ती सर्वांना समजेल अशा भाषेत सांगावी अशी माझ्या गुरूंनी मला आज्ञा केल्यामुळे मी ती ओवी छंदात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. माझा वाचा वृक्ष हाच कल्पवृक्ष झाला आहे. माझ्या बुद्धीला जो आनंदरूप खजिना मिळाला आहे, त्यामुळे गीतारूपी क्षीर समुद्रात माझे मन महाविष्णू झाले आहे. त्याचप्रमाणे श्री गुरूंच्या अनंत लीलांपैकी ही एक लीला आहे. त्या अनंत असल्याने मला वर्णन करणे अवघड आहे. तरीही धीटपणाने मी अनुवाद करण्याचा प्रयत्न केला आहे. मला असं वाटतं आहे की ते तुम्ही बहुतेक समजून घ्याल. 9व्या अध्यायापर्यंत ओवी रूपात विनोदाने मी वर्णन केलेले आहे. पहिला अध्याय त्याच्यामध्ये अर्जुनाचा विषाद व्यक्त केला आहे. दुसऱ्या अध्यायात स्पष्ट निष्काम कर्मयोग सांगितला आहे. तिसऱ्या अध्यायात केवळ कर्मयोग सांगितला आहे. चौथा अध्याय कर्मयोग ज्ञानासहित आहे. 5व्या अध्यायात गूढ रीतीने अष्टांग योग सांगायचा प्रयत्न केलाय. 6व्या अध्यायात सिद्ध योगी योग करताना जर मध्येच मरण पावला तर त्याला जी गती येईल ते सांगितले आहे.
7व्या अध्यायात भगवंताला आवडणारे 4 प्रकारचे भक्त व प्रकृतीचे रूप हे सांगितले आहे. 8व्या अध्यायात अर्जुनाने विचारलेल्या 7 प्रश्नांची उत्तरे व प्रयाण सिद्धीचा प्रकार सांगितला आहे. आणि आतापर्यंत 7 अध्यायात जे अर्जुनाने जे प्रश्न विचारले ते 8व्या ह्याच्यात संपवले आहेत. असंख्यात अशा वेदांमध्ये जेवढा अर्थ आहे तो महाभारतात सापडतो. महाभारताच्या 18 पर्वांमध्ये जो अभिप्राय आहे तो कृष्णार्जुन संवाद गीतेत सापडतो. गीतेच्या 700 श्लोकांमध्ये जो अभिप्राय आहे तो फक्त 9व्या अध्यायात सापडतो. ज्याप्रमाणे 8व्या अध्यायांमध्ये ब्रह्मरसाचे वर्णन आहे पण त्याचे परिणाम मात्र निरनिराळे आहेत. उदाहरणच द्यायचे झाले तर ऊस एकच असतो पण त्यातून तयार होणारे गूळ, साखर, काकवी इत्यादी पदार्थांमध्ये चवींमध्ये भिन्नता येते. काही अध्याय अधिष्ठान ब्रह्मस्वरूप जाणतात तर काही अध्याय तू ब्रह्मच आहेस ही जाणीव करून देतात. पण ब्रह्मासह जाणणारा ब्रह्मच होऊन जातो. महाराज, ही शक्ती आपण दिली त्यामुळे शब्दाने सांगण्याच्या पलीकडे असणारा 9वा अध्याय मी उलगडून दाखवू शकलो. जसे नल या वानराने सेतू उभा केला, समुद्रामध्ये दगड टाकून त्यांनी सेतू उभा केला. अगस्तीने एका घोटात समुद्र प्यायला. वसिष्ठांनी काठीने सूर्याप्रमाणे प्रकाश निर्माण केला आणि विश्वामित्रांनी या जगाहून वेगळेच जग निर्माण केले. तसे माझ्या या वाचेने तुम्ही हा अध्याय बोलवून घेतला आहे. आता गीता ग्रंथाचा राहिलेला अर्धा भाग सांगत आहे. ओव्या अलंकार शास्त्राला भूषण ठरतील व शांत रस सौंदर्य रसाने शृंगार रसाला जिंकून टाकेल. मराठी भाषेचे सौंदर्य घेऊन नवरसांना तारुण्य देऊन अमर्याद असे गीता तत्व रचले आहे. माझी मराठी भाषा व संस्कृत गीता एकाच पालखीत शोभतात तरी ते तुम्ही लक्षपूर्वक वाचण्याचा प्रयत्न करा. आता पुढे विभूती योग सुरू होतोय. सुनीताताईंना विनंती करते की त्यांनी श्लोक आणि ओव्या वाचाव्या. श्री भगवान उवाच तूय एव महाभावो शृणु मे परमं वचः यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया. आम्ही मागील जे निरूपण केले ते तुझे अवधानची पाहिले. तवटाचे नवे भले पुरते आहे. घटी थोडेसे उदक घालिजे तेणे न गळे तरी वरिता भलिजे. ऐसा परिसवनी पाहिलासी तव परिसवजे ऐसेच होतसे. अवचितया परी सर्वस्व सांडिजे मग चोख तरी तोची भांडारी कीजे. तैसा किरीटी तू आता माझे निजधाम की. ऐसे अर्जुना येऊते सर्वेश्वरे पाहुनी बोलिले अत्यादरे. गिरी देखोनी सुभरे मेघू दैसा. तैसा कृपाळुवांचा रावो म्हणे आईके गा महाबाहो. सांगितलाची अभिप्रावो सांगेन पुढती. पै प्रतिवर्षी क्षेत्र पेरिजे पिकाची जवजव वाढी देखिजे. या लागी नुबंगीजे अहो वाहो करिता. पुढत पुढती पुटे देता जोडे वाणियेची अधिकता. म्हणून सोने पंडुसुता शोधूची आवडे. तैसे एथ पार्था तुझा भार नाही सर्वथा. आम्ही आपुलियाची स्वार्था बोलो पुढती. जैसे बाळका लेव विजय लेणे तया शृंगारा बाळकाई जाणे. परी ते सुखाचे सोहळे भोगणे माऊलिये तिथी. तैसे तुझे हित आघवे जव जव का तुझ फावे. तव तव आमुचे सुख दुणावे ऐसे आहे. आता अर्जुना असो हे विकडी मज उघड तुझी वावडी. म्हणून तृप्तीची सवडी बोलता न पडे.
आम्हा येथुलियाची कारणे तेची ते तुझसी बोलणे परी असो हे अंतःकरणे अवधान देई तरी ऐके ऐके का सुवर्म वाक्य माझे परम जे अक्षर लेऊनी परब्रह्म तुझ खेवासी आले तरी किरीटी तू माते नेणसी ना निरुते तरी तो गाजो मी येथे ते विश्वची हे. छान. विभूती. विभूती म्हणजे परमेश्वराचं ऐश्वर्य किंवा दैवी शक्ती असा अर्थ आहे. विभूतीचेही दुसरे अनेक अर्थ आहेत. अंगारा, भस्म किंवा राख. तिसरा अर्थ असा आहे की अलौकिक आणि पुण्यवान व्यक्ती. चौथा अर्थ आहे विश्वामित्रांचा मुलगा. पाचवा अर्थ आहे शक्तिमान. त्याच्यानंतर सात्यकीचा पुत्र. मार्कंडेय ऋषींनी निर्दिष्ट केलेला पितरांचा एक गण, ते पण विभूती या शब्दात मोडतात. आणि मादी अष्टसिद्धी याही विभूती योगात आहेत. पुण्यपुरुष किंवा ईश्वरांश ज्याच्यात आहे त्या पण विभूतीच होतात. एक जे दिव्यास्त्र जे विश्वामित्रांनी प्रभू रामचंद्रांना दिले त्याला पण विभूती असे म्हणतात. तसेच भगवंतांनी परमेश्वरी अंश म्हणून सांगितलेल्या 75 प्रधान विभूती आहेत. ऐशी आहे 7 प्रधाना विभूती सांगितलेल्या तुझ अर्जुना तो हा उद्देश जोगामना आहाच गमला. 10व्या अध्यायातली ही 302 ओवी आहे. दैत्यामध्ये प्रल्हाद, पक्षांमध्ये गरुड, पांडवात अर्जुन, हत्तीमध्ये ऐरावत, घोड्यामध्ये उच्चैश्रवा, वृक्षात अश्वत्थ अशा या परमेश्वरी अंश असलेल्या प्रधान विभूती सांगितलेल्या आहेत. गीतारणाच्या अध्याय 30 मध्ये पाषाणा माझी रत्न, धातू माझी कांचन, वस्त्रा माझी ते जाण, देवांग ते मी, तृणा माझी दर्मू वीरा, धारा माझी मेघधारा, ऐसी या विभूती अपारा, जाण प्रकारा येणे. तुकाराम महाराज पण आपले असं म्हणलेले आहेत की जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती पर उपकारे. संत आयुष्यभर सर्वांना परमार्थाचाच मार्ग दाखवतात, कारण तेच हे जाणतात की कल्याण फक्त परमार्थाच्याच मार्गावर होते. संत कबीर म्हणतात की वृक्ष आपले फळ खात नाही किंवा नदी स्वतःसाठी जल साठवून ठेवत नाही, तसेच साधूंचेही असते. परमार्थासाठी केवळ शरीर धारण केलेले असते. तसे इथे अर्जुन युद्धासाठी तयार झालाय व भगवंत व अर्जुन हे एकच असल्याने जे काही कर्म अर्जुनाला करायचे आहे त्यासाठी अर्जुनाचा देह भगवंतांनी धारण केला आहे. त्यातूनच परमार्थही साधणार आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी व तुकाराम महाराजांनी ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, ख्याती, यश आणि औदार्य अशा 6 विभूती भगवंताच्या सांगितलेल्या आहेत. 9व्या अध्यायाचा शेवट झाला तेव्हा अर्धी गीता सांगून झाली. 350 श्लोक पूर्ण झाले. असे असले तरी अर्जुनाचा ऐकण्याचा उत्साह मात्र वाढतच चालला होता. महाबाहो अर्जुनाला हे उद्देशून म्हटले आहे. हा शब्द शौर्य अर्थाने वापरला आहे. पण इथे शौर्य कशाचं? तर एकाग्रतेचे, विवेकबुद्धीचे, वैराग्याचे या अर्थी हा शब्द वापरला आहे. नुसती वीराची शक्ती असा अर्थ नाही. प्रत्येक अध्याय भगवंत सार घेऊनच सांगत आहेत.
मनातील संशय नष्ट करण्यासाठी तुला हे मी जे सांगत आहे, ते तू ऐकले पाहिजेस, असे भगवंत अर्जुनाला सांगत आहे. श्रोता जर उत्साहाने ऐकत असेल, तर वक्त्याचा उत्साह वाढतो. भगवंत अर्जुनाचा चेहरा वाचून पुढे सांगत होते. कारण जसजसं पुढे चालू होते अध्याय, तसं-तसं अर्जुनाचा उत्साह हा मात्र वाढत चाललेला होता. विषाद योगाच्या वेळी अर्जुन अगदी निरुत्साही दिसत होता. उदास होता, भ्रमित झालेला होता. त्याचा चेहरा म्लान होता. जसजसे पुढचे अध्याय चालू झाले, तसे-तसे आतुरतेने अर्जुन ते ऐकू लागला. चेहऱ्यावरचा उत्साहही वाढू लागला. डोळ्यात वेगळीच चमक दिसू लागली. तहानलेला जसं समोर पाणी दिसलं, की ते गटागटा पितो, तसं अर्जुनाचा भाव भगवंतांना दिसला. माऊलींनी इथं माठाचं रूपक सांगितलंय. उन्हाळा सुरू झाला. आपण घरी नवीन माठ आणतो. माठ आणल्यानंतर तो गळका आहे का चांगला आहे, हे बघण्यासाठी आपण अर्धा माठ पाण्याने भरून ठेवतो. दुसऱ्या दिवशी बघितलं, जर तो रिकामा झाला, तर तो गळका आहे असे समजायचे. मग तो परत भरायचं नाही. म्हणजे इथे अर्धी गीता सांगून झाली, पण अर्जुनाचा ऐकण्याचा उत्साह आणि भगवंतावरील प्रेम आणि आस्थाही कायम होती. त्याचा उत्साह गळून गेला नव्हता. जसं माठ जर चांगला असेल, गळका नसेल, तर पाणी तसेच टिकून राहतं, पाणी गार होतं. मग आपण दुसऱ्या दिवशी तो परत रिकामा करून नव्याने काठोकाठ भरतो. तसे अर्जुना, तुला मी जे हे सांगत आहे, ते तू ऐकत आहेस आणि ते समजून घेत आहेस. ते गळून जात नाहीये. तेव्हा मी जे सांगतो आहे, ते लक्षपूर्वक ऐक. भूयः एव. कारण कोणतीही महत्वाची गोष्ट जी असते, ती एकदा सांगणे होत नाही. तर अशा गोष्टी या परत-परत सांगाव्या लागतात. अशा रीतीने अर्जुनाचा उत्साह पाहून भगवंतांनाही असे वाटले, की अजूनही तुला सर्व सांगायचे आहे. जसं सोन्याला शुद्धीकरणाने पुटं दिल्याने त्याची शुद्धता वाढते. दुसरं उदाहरण म्हणजे जेव्हा आपण औषधी निर्माण करतो, त्यावेळेला ते वारंवार घोटले जाते. त्याला वेगवेगळ्या औषधाच्या भावना दिल्या जातात, की त्यामुळे त्याचे गुणवर्धन होते. जेवढं मर्दन करू, तेवढं त्याचं मर्दनम गुणवर्धनम. म्हणजे अगदी घरातलं उदाहरण आपण घ्यायचं झालं, तर रवीने ताक घुसळतो. ते इतका वेळ घुसळतो, की त्याच्यातून मंथनाने लोणी आपण बाहेर काढतो. म्हणजे जेवढं तुम्ही घुसळाल, जेवढं मर्दन कराल, तेवढं त्याच्या गुणांमध्ये वृद्धी होते आणि ते पचायला हलकं होतं. तसं परत-परत सांगण्याने म्हणजे 2 वेळेला सांगायचं, 3 वेळेला सांगायचं, अशी गोष्ट सांगितल्यामुळे तुला म्हणजे अर्जुना ही चांगल्या रीतीने समजेल आणि असे गुह्य ज्ञान मी तुला सांगत आहे. 9व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे मी सर्वांमध्ये आहे. म्हणजे अगदी सूक्ष्म जीवापासून सर्वांमध्ये आहे. मी सर्व सृष्टीला व्यापून आहे. पण मी कशातच नाही. हे गुह्य ज्ञान वारंवार सांगितले तरच तुला कळेल. समजावून सांगितले, की स्पष्टपणे त्या ज्ञानाचं आकलन होईल. जसे गणितामध्ये सूत्र दिलेले असते आणि ते वापरून आपण बीजगणित सोडवतो किंवा प्रमेयानुसार आपण भूमिती सोडवतो. पण ती सूत्र आपल्याला शिक्षकांनी परत-परत समजावून सांगितली, तरच त्याचा उपयोग कसा करायचा ते आपल्याला समजते. भगवंत सांगत आहेत, की हे जे गुह्य ज्ञान आहे, ते बुद्धी आणि मनाच्या परे आहे. श्रीकृष्ण सर्वांच्या हृदयात आहे. त्यामुळे समोरच्याला मी जे सांगत आहे,
ते किती प्रमाणात समजले आहे ही गोष्ट भगवंत जाणतात. तसं अर्जुनाला मी जे काही सांगत आहे ते त्याला पूर्णपणे समजलेले नाही, पण नुसतं त्याला समजल्यासारखं वाटत आहे. केनोपनिषदात असं म्हटलेलं आहे की तुम्हाला जे समजलं आहे असं वाटतं ते काही पूर्ण कळलेलं नसतं. म्हणून हे अर्जुना, तू अगदी हे लक्षपूर्वक ऐक. शौर्य आणि विवेकबुद्धीने हे ऐक. पूर्ण विवेक तुझा जागा ठेव. शृणु म्हणजे श्रवणाचं महत्व पटवून दिले. श्रवण भक्ती नवविधा भक्तीमध्ये प्रथम सांगितलेली आहे. आपण ती अभ्यासलेली आहे. श्रवणाचे फायदेही आपल्याला माहिती आहेत. प्रत्यक्ष गुरु किंवा सद्गुरूंकडून गोष्टी ऐकल्याने हृदयस्थित भगवंताचे व त्याच्या शिष्याचे सख्य निर्माण होते. ही एक शुद्धीकरण प्रक्रियाच असते. भगवंताविषयीचे प्रेम त्यामुळे वृद्धिंगत होते. सात्विक गुण वाढीस लागतात. चित्त प्रसन्न होते आणि परमात्मा प्राप्तीची ओढ लागते. मुख्य म्हणजे भौतिक गोष्टींमधली आसक्तीही कमी होते. मनातले संशय नष्ट होतात. प्रल्हादाने भागवतात याचा उल्लेख केला आहे. श्रवण हे 2 प्रकारचं असतं. एक म्हणजे नुसतं ऐकल्यासारखे करणे आणि दुसरे म्हणजे जो जो कोणी स्तुती निंदा करत असेल तर ते अगदी लक्षपूर्वक कान देऊन ऐकणे. पहिला प्रकार आपण कोर्टात पाहतो, की जज बसलेला असतो. त्याच्यासमोर काही लिपिक बसलेले असतात. दोन्ही पक्षाकडचे जे वकील असतात ते आपापली बाजू मांडतात. जज त्याच्याकडे नुसतं ऐकल्यासारखं पाहत असतो. पण समोर जे लिपिक बसलेले असतात ते मात्र फक्त लिहून घेत असतात. आणि दुसरा प्रकार म्हणजे हा पहिला प्रकार झाला हिअरिंग म्हणतो आपण त्याला. आपल्या हा शब्द कानावर सतत पडत असतो हिअरिंग. आणि दुसरं म्हणजे लिसनिंग. लिसनिंग म्हणजे लक्षपूर्वक ऐकणं. म्हणजे कसं, की एखादा आपलं स्तुती करतोय किंवा निंदा करतोय, तर ते अगदी कान देऊन ऐकलं जातं. ही 7व्या अध्यायात ज्ञान विज्ञान योगात आपण ही श्रवण भक्ती अभ्यासली आहे. अकबर बिरबलाची बाहुल्यांची गोष्टही आपण त्याच्यात एक पाहिली आहे. 3 एकसारख्या बाहुल्या आहेत. ह्याच्यातली श्रेष्ठ कोणती? असे अकबर बिरबलाला विचारतो. बिरबल त्याच्यावर एक युक्ती करतो. एक तार घेऊन येतो. पहिलीच्या कानात घालतो, तर ती तार आरपार दुसऱ्या कानातून बाहेर येते. म्हणजे जे सांगितलेले असते ते ऐकते फक्त आणि एका कानाने ऐकते आणि दुसऱ्या कानाने ते बाहेर निघून जातं. फक्त समोर बसते. दुसरीच्या कानातून घातलेली तार तोंडातून बाहेर येते. म्हणजे काय होतं, तर ती ऐकते, ऐकलेली दुसऱ्याला सांगते, पण स्वतःच्या आचरणात मात्र काही आणत नाही. जे लोकांसांगे ब्रह्मज्ञ, आपण कोरडे पाषाण. तिसऱ्याच्या कानात घातलेली जे तार आहे, ती मात्र तिच्या हृदयात जाते. ती गोष्ट अशी, की ती ऐकते, त्याचे मनन करते आणि आचरणातही आणते. दुसरं उदाहरण म्हणजे जसं आपल्याला ताटात अन्न वाढलेलं आहे. ते आपण एकदम तोंडात घालून गिळून टाकत नाही. तर त्याचे आधी छोटे-छोटे घास करतो. एक-एक घास चावून बारीक करतो. त्याच्यात लाळ मिसळली जाते आणि मग नंतर ते पोटामध्ये सरकवतो. त्याच्यापासून पुढे प्रक्रियेने आपले सगळे धातूंची निर्मिती होते, रक्त तयार होतं वगैरे, वगैरे. आपल्याला ताकद मिळते. एकरूपता म्हणजे जे ऐकलेले आहे त्याचे मनन, चिंतन आणि मग त्याचा निधिध्यास असणे. हा जीवनाचा अविभाज्य घटकच होऊन जातो आणि खऱ्या अर्थाने तेव्हा तो श्रोता होतो. श्रवण कर नुसतेच समजले असे म्हटले तर आपणच आपल्या ज्ञानाचे दरवाजे मात्र बंद करतो. म्हणून हे अर्जुना, मी जे सांगत आहे ते लक्षपूर्वक ऐक. ऐकून न ऐकल्यासारखे करणाऱ्याला परत कोणी सांगत नाही. म्हणून तुझे लक्ष इकडे-तिकडे विचलित करू नकोस. हे ज्ञान तुला मी सांगतो आहे, कारण तू ते
प्रेमाने ऐकत आहेस. जो लक्षपूर्वक ऐकतो त्याच्यावर योग्य तो त्या ज्ञानाचा परिणाम दिसतो. उदाहरण घ्यायचं झालं तर जेव्हा औषधाचा परिणाम त्या रोग्यावर दिसला, तर असं समजायचं की औषध त्याने योग्य मात्रेत, योग्य वेळेला पथ्य सांभाळून घेतले आहे. हे केवळ श्रवणानेच शक्य आहे. परमं वचः म्हणजे अर्जुना, माझे हे उपदेशाचे जे शब्दरूप मोती आहेत, ते तू वाया घालवू नकोस. श्रोता चांगला असेल तर वक्त्यालाही उत्साह राहतो. नाहीतर इकडं प्रवचन चालू आहे आणि समोर श्रोता मात्र डुलक्या मारत आहे. फोनवर बोलतोय, नाहीतर गप्पा मारतोय. गुरुचा प्रत्येक शब्द हे जीवन बदलून टाकतो. म्हणून काळजीपूर्वक प्रत्येक प्रत्येक शब्द ऐक. अर्जुना, तुम्ही सांगितलेले हे प्रेमाने ऐकतोयस म्हणून मी हे तुला ज्ञान सांगत आहे. काही जण हेतुपुरस्सर ऐकतात, पण त्याप्रमाणे वागत नाहीत. त्यामुळे गुरु त्याला उपदेश करत नाही. जीवनाचे कल्याण होईल अशी ज्याची इच्छा असेल त्यालाच उपदेश करावा. नुसते समोर असंख्य श्रोते असून उपयोग नसतो. त्यातील लक्षपूर्वक ऐकणारे असावे लागतात. प्रिय मानाय, अर्जुन म्हणत आहे की मला आता तुमचे ऐकल्याशिवाय पर्यायच नाही. कारण मला आता हे समजलं आहे की तो उपदेश मला लाभ देणार आहे. माऊली असे म्हणतात की मोती अस्सल आहे, पण त्याला छिद्रच नसेल तर काय उपयोग? म्हणजे समोरचा माणूस खूप चांगला आहे, पण त्याला ऐकण्याचीच जर इच्छा नसेल, तर त्याला उपदेश सांगू नये. भगवंत म्हणतात की तू लक्षपूर्वक ऐकतोयस आणि तुझ्यावर त्याचा परिणाम मला चांगला दिसत आहे. कारण अर्जुन बाकीची सर्व इतर कामं बाजूला ठेवून फक्त न फक्त श्रवणच करत आहे. कारण भगवंतांच्या वचनावर त्याचा विश्वास आहे. वक्ष्यामी, भगवंत सांगत आहेत की मी तुला जे सांगत आहे ते वरवरचे ज्ञान नाही, तर मी ते स्वतः अनुभवले आहे. आणि असे अनुभवसिद्ध ज्ञानच तुला देत आहे. नुसते कानाशी संवाद करत नाही, तर अंतःकरण चतुष्टय म्हणजे मन, बुद्धी, अहंकार, चित्त जे अर्जुना तुझ्यात व माझ्यात आहे, हा संवाद जीवाचा शिवाशी आहे. गुरुच्या हृदयाशी शिष्याचे हृदय जुळले तरच उपदेश करण्याची व संवाद साधण्याची गुरुला इच्छा होते. जसे आपण एखाद्या नातेवाईकाला भेटायला जातो, तेव्हा त्याच्या घराला, त्याच्या घरातल्या वस्तूंना, त्याच्या गाडीला त्याला भेटायला जात नाही. तर त्या माणसाला म्हणजे त्या जीवाला भेटायला जातो. जसे आई आपल्या मुलांना काही गोष्टी ज्या महत्त्वाच्या असतात, त्या परत-परत सांगत असते. की शाळा लांब असेल, तर रस्ता ओलांडताना दोन्हीकडे गाड्या बघ. पायातल्या चप्पल नीट आहेत की नाही बघ. स्वतःचं दप्तर नीट सांभाळून आण. ऑफिसला जात असू, तर पाकीट घेतलं का? पैसे घेतले का? रेल्वेने जात असू तर पास घेतला का? अशा गोष्टी या आई आपल्याला परत-परत विचारत असते. अगदी मुलगी सासरी निघाली, तरी तिला काही 4 महत्त्वाच्या गोष्टी ह्या ती परत-परत सांगत असते, की सासरच्या माणसांचा मान राख, घरातली कामं व्यवस्थित कर, नोकरीवर जाणार असलीस तर तिथेही लक्षपूर्वक काम कर, घरातल्या सगळ्यांशी व्यवस्थित वाग. हे सतत आई आपल्या मुलीला सांगत असते. आणि ह्या गोष्टी अशासाठी सांगायला लागतात, की ऐनवेळी मुलांचा गोंधळ होऊ नये. त्यांचे हित व्हावे आणि जीवन पण सुखाचे व्हावे. तसे अर्जुन आता युद्धाला निघाला आहे, म्हणून भगवंत अत्यंत कळकळीने हे पुन्हा-पुन्हा सांगत आहेत. हिताच्या गोष्टी वेळेवर न ऐकल्या तर वेळ निघून जाते व म्हणून भगवंत आपल्या शिष्याला जीवन सफल होण्यासाठी हिताच्या 4 गोष्टी सतत सांगत आहेत. हितकाम्य या, कारण जीवन हे अनमोल आहे. पुढते हे जन देखवे ना डोळा, म्हणून कळवळा संतांचा. जीवन हे अनमोल असल्यामुळे त्यांना त्यांचे जर अहित होत असेल,
किंवा त्यांना जर त्या गोष्टी लक्षात आल्या नसतील, त्यांनी वेळच्या वेळेला ऐकल्या नसतील, तर त्यांना जो होणारा त्रास आहे, तो पाहवत नाही. म्हणून या सतत ह्या गोष्टी आपल्याला सांगायला लागतात. जो इतर कामं ठेवून फक्त लक्षपूर्वक श्रवण भक्ती करतो, तो याचा अधिकारी आहे. याचं प्रयोजन काय आहे? कशासाठी हे ज्ञान घ्यायचंय? तर परमात्मा प्राप्तीसाठी. आणि संबंध काय आहेत? तर पापापासून मुक्ती हवी आहे आणि त्यासाठी ज्ञान मिळवायचं आहे. अर्जुनाचा असा गैरसमज होऊ नये, की मी ठीक आहे. आता सध्या कसं असतं, की शाळेत मुलं जातात, पण 2-2 ठिकाणी त्यांना वेगवेगळ्या ट्युशन्स लावलेल्या असतात. नाही मी शाळेत लक्ष दिलं, तर मी ह्या ट्युशनमध्ये ऐकीन, त्या ट्युशनमध्ये ऐकीन, म्हणजे माझं काही अडणार नाही. पण अर्जुना, तू जरी हे परत दुसऱ्या महर्षींना, नारदांना, ऋषीमुनींना हे ज्ञान विचारू शकीन असं तुला जर वाटत असेल, तर हे गुह्य ज्ञान फक्त माझ्याशिवाय इतर कोणीही तुला सांगू शकणार नाही. कारण हा विषय अवघड असून कोणीच जाणू शकत नाही. त्यामुळे फक्त मीच तुला हे सांगू शकतो. तरी तू हा वेळ वाया घालवू नको. माऊलींचं पण हेच सांगणं आहे, की भगवंतांना खात्री झाली, की पूर्ण अवधान ठेवून अर्जुन ऐकत आहे. तेव्हा भगवंत सर्व ज्ञान अर्जुनाला सोपवत आहे. आपल्या योग्यतेचाच अर्जुन आहे. त्यामुळे त्याच्याशी अतिशय प्रेमाने बोलू लागले व सांगत आहेत, की शेतात पेरणी करायची असेल, तेव्हा प्रत्येक वर्षी शेताची मशागत करावीच लागते. त्याचा कंटाळा केला, तर फलनिष्पत्ती योग्य दिसत नाही. जसं पाळण्यातल्या मुलाला दागिने घातले, तर मुलाला आलेल्या शोभेचा आनंद आई जसा लुटते, तसे तुझे हित तुला समजू लागले, की माझा आनंद मात्र द्विगुणित होईल. तुझ्याशी बोलताना माझ्या तृप्तीचा शेवट होत नाही. म्हणून मी तुला हे ज्ञान परत-परत सांगत आहे. ते तू लक्षपूर्वक ऐक. आमचे श्रेष्ठ बोलणे म्हणजेच ब्रह्मच. अक्षरांचा अंगरखा घालून अर्जुना, तुला आलिंगन देण्यास हे ब्रह्म आले आहे. मी तुझ्यासमोर आता जेवढा दिसत आहे, ते माझे मर्यादित स्वरूप आहे. पण अमर्यादित असे सर्वच विश्व माझे आहे. सुनीताताई, दुसरी ओळी म्हणजे दुसरा श्लोक आणि त्याच्या ओव्या वाचा. हो. न मे विदुः सुरगणा प्रभवं न महर्षय अहमादिर्हि देवानां महर्षीणां च सर्वशः एथ वेद मुके झाले मन पवन पांगुळले राती वीण मावळले रविराशी जेथ अगा उदरीचा गर्भुजैसा न देखे आपुलिये मायेची वयसा मी आघवे या देवातैचा नेणवे काही आणि जळचरा उदधीचे मान मशका नोलांडवेची गगन देवी महर्षींचे ज्ञान न देखीची माते मी कवण पाके तुला कवणाचा कै झाला या निवृत्ती करिता बोला कल्प गेले काजे महर्षी आणि या देवा येरा भूत जाता सर्वा मी आदी म्हणून पांडवा अवघड जाणता उतरले उदक पर्वत वघळे वळगे झाड जरी वाढत मुळी लागे तरी मिया झाले निजगे जाणीजे माते का गाभेवन वटू गिवसवे जरी तरंगी सागरू साठवे का परमाणू माझी सामावे भूगोलू हा तरी मिया झाली या जीवा महर्षी अथवा देवा माते जाणावया हुआवा अवकाशुगा ऐसा ही जरी विपाये सांडुनी पुढील पाये सर्वेंद्रियाची होय पाठीमोरा जो प्रवर्तला ही वेगी बहुडे देह सांडुनी मागली करे महाभूताची चढे माथ्यावरी. दुसऱ्या श्लोकामध्ये हे अर्जुना, हे मी तुला माझे वैभव, योग, ऐश्वर्य जे सांगत आहे, की मीच सर्व आहे आणि मीच सर्व जगताचा महेश्वर आहे. उत्पत्ती, स्थिती, लय मीच करतो.
मीच अग्नी आहे, मीच यज्ञ आहे, मीच आज्य आहे, हे आपण 9व्या अध्यायात बघितलं. पण मला देव, देवता, त्यांचे गण हे जाणत नाहीत. तत्व तुला सांगितले, की मी सर्वांमध्ये आहे आणि मी सर्वात आहे. सर्व लोक महेश्वर आहे. हे तत्व फक्त मलाच माहिती आहे. देव व त्यांचे गण व इतर देवही मला जाणत नाहीत. उदाहरण घ्यायचं तर मोठे उद्योगपती असतात. अनेक करोडोंनी त्याच्यामध्ये विद्वान ज्ञाती हे काम करत असतात. जगभर त्या उद्योगपतींचा उद्योग पसरलेला असतो. पण सुरुवातीला उद्योग उभारणी करताना तो एकटाच असतो आणि नंतर इतर सर्व त्यांनी कामाला ठेवलेलं असतं. ते जसे मूळ उद्योगपतीला जाणू शकत नाहीत, तसे हे सगळे नंतर निर्माण केलेले 33 कोटी देवदेवता आहेत. भगवंत त्याचा निर्माता आहे, हे माझ्याशिवाय कोणीही जाणत नाही. कारण हे सगळे माझ्यानंतर निर्माण झालेले आहेत. तसे जग हा मोठा उद्योग आहे. त्याची निर्मिती मीच केली आहे. माझ्या ज्या अनेक शक्ती आहेत, त्यापैकी एक जी भौतिक प्रकृती आहे, ती माझ्या अध्यक्षतेखाली या जग नावाच्या इंडस्ट्रीमध्ये म्हणजे भव्य उद्योगाची निर्मिती करते. विविध योनीतील जे जीव आहेत, त्यांचा मी पिता आहे. मय्याध्यक्षेण प्रकृतीः सूयते सचराचरम्. पण या भौतिक प्रकृतीचे, सृष्टीचे जे कार्य आहे, त्यापासून भगवंत मात्र अलिप्त असतात. सृष्टीचे पालन, निर्मिती, लय हे भगवंतच करत असतात. देवदेवता, त्यांचे गण, ऋषीमुनी यांचे अधिकरण हे भगवंतच आहेत. पण ते भगवंतांना जाणू शकत नाहीत. कारण त्यांच्या आधी मूळ कारण भगवंत आहेत. त्यामुळे फक्त मानसिक तर्काने जाणून घेण्याचा ते प्रयत्न करतात. भगवंतांना जे अनन्य भक्तीने शरण जातात, त्यांनाच फक्त परमतत्व जाणून घेता येते. कसे आहेत भगवंत? जरी खूप काही वर्णन केले, तरी ते संपतच नाही. शिवमहिम्नात एक वाचण्यात आलं, की पृथ्वीचा कागद केला आहे, समुद्राला शाई केली आहे, कल्पतरूला लेखणी केली आहे, तरी त्या सगळ्या लेखण्या तुटून जातील. शारदेला लिहायला बसवले असेल, तरी सर्व संपेल, पण भगवंता तुझा महिमा काही संपत नाही. कारण आम्ही ते लिहू शकत नाही. कवित्व सुमने तुला वरद शंकरा वाहिली, विशालगिरी काजळा सकल ओतले. सागरी करी सुरतरू बघा सरळ लेखणी, साजरी माजरी विमल शारदा धरती पत्र घे लेखना. अहर्निश लिही तरी शिवगुणास ओन पारणा. जसं भगवंताचा हा महिमा संपतच नाही. आईच्या पोटातील बाळाला आईचे वय माहित नसते, त्याप्रमाणे या सर्वांना मी कोण हे माहिती नाही. व्यासमुनी, नारद हे कोणीही असू देत, त्यांना मी माहित नाही. माऊली म्हणतात, झाडाचा शेंडा उंच जातो, पण तो झाडाच्या मुळाला जाणू शकत नाही. चिलटास आकाश ओलांडता येत नाही. समुद्रात राहणाऱ्या प्राण्यांना माझे रूप समजत नाही, त्याचे माप समजत नाही. त्याप्रमाणे ऋषी, महर्षी मला जाणू शकत नाहीत. कारण त्या सर्वांचे आदिकारण मीच आहे. वडाचा सूक्ष्म अंकुरात जर विस्तीर्ण वटवृक्ष सापडेल, लाटेमध्ये जर समुद्र साठवला जाईल व पृथ्वी जर परमाणूच सापडेल, तर या सर्वांना व देवांना कदाचित माझी ओळख होईल. कारण मी सर्वांचे अधिकारण आहे. हे तत्व फार कमी लोकांना माहीत आहे, की मी अनादी अनंत आहे. त्यांना अंतकाल सुखाचा होतो, दुःखापासून मुक्त होतो. तसे हे अर्जुना, परब्रह्म मी येथे अवतरलो, अनेकांना भेटलो. सर्व मला सर्वसाधारण मनुष्य समजले, पण मला हे गुह्य कोणीही विचारले नाही. तू माझा प्रिय असल्याने मी तुला हे सांगत आहे. हे तुला मी माझ्या मनाने देत आहे. तेव्हा तू हे सर्व लक्षपूर्वक ऐक आणि त्याचा आनंद मला मिळू दे. मागे सांगितल्याप्रमाणे पाळण्यातल्या बाळाला अलंकाराने सुशोभित केले, तर त्या आईला आनंद मिळतो.
त्याप्रमाणे तुझा उत्साह, आतुरता पाहून तुला हे गुह्य ज्ञान सांगण्याचा आनंद मला मिळत आहे. सगळ्यात शेवटी मला थोडंसं असं सांगावसं वाटतंय, की आपण सर्व सर्व सहभागी या अभ्यास वर्गाला सुरुवात केली, पण ते साधारण वयाची 50शी नंतर. पण हेच जर आपल्याला कळत्या वयापासून शिकवले गेले असते, व गीता समजून सांगितली असती, तर आत्तापर्यंत आपण ती जगायलाही शिकलो असतो. त्याचा निखळ आनंदही मिळू शकतो. वेळेवर न शिकवण्यात आल्यामुळे गीता आपल्याला गुह्य ज्ञानाप्रमाणे म्हणजे कळायला जरा कठीणच जात आहे, नाही? नमस्कार. इथे मी थांबते. छान झालं. 10व्या अध्यायाची सुरुवात तावरे मॅडमनी खूप छान केली. तर मी जयश्री ताईंना विनंती करते की त्यांनी गीतेची आरती म्हणावी आणि पसायदानही म्हणावं. जयश्री ताई आहेत का? हॅलो. हो, आहे. येतोय आवाज? हो, येतो. आता